स्पर्धा परीक्षा समाज वास्तवाची दुसरी बाजू हा एक विषय मी घेऊन इन डेप्थ रिपोर्टिंग करतोय आणि त्या संदर्भात तज्ञ, शिक्षण तज्ञ, अभ्यासक, विचारवंत आणि अधिकारी आणि क्लासेस करते अशा सर्वांच्याच एकंदरीत अंगानं मी मुलाखत घेतोय आणि तुम्ही एक वेगळा पर्याय आणि यामध्ये काय चाललंय, नेमकी वस्तुस्थिती काय हे समजावं यासाठी तुमची मुलाखत मला महत्वाची वाटते आणि म्हणून मी घेतोय. कदाचित यापूर्वीचं लेखन तुम्हाला माहितीच असेल, त्यामुळं प्रस्तावना काय करण्यात अर्थच नाही आहे. पहिला प्रश्न माझा असा आहे की पूर्वीच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात गढूळपणा वाढत चाललाय. पूर्वीच्या तुलनेचा विचार केला तर याबद्दल आपलं काय मत आहे आणि ते कमी करण्यासाठी काय सुचवा? पहिली गोष्ट अशी आहे की स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन इथे आणि त्याच्यामध्ये पास होणं हे विद्यार्थ्याला महत्वाचं वाटतं. जास्तीत जास्त मार्क मिळवावेत, आपण पास व्हावं आणि त्या अधिकार पदावर, कोणत्या तरी अधिकार पदावर, कोणत्याही म्हणजे बँकेत असेल किंवा IAS असेल, IRS असेल, IFS असेल वगैरे. झालं असं की मुळात काय आहे की आपली शिक्षण पद्धती जी आहे याचा अर्थ काय, हे आपल्या शिक्षण पद्धतीचं अपयश हे आपण पहिलं लक्षात घेऊ. म्हणजे तुम्ही BA झाला, BCom झाला, BSc झाला किंवा MSc झाला आणि त्याच्या पुढे सुद्धा MPhil झाला किंवा PhD झाला, ते जरी झाले तुम्ही तरी तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का की आपल्या शिक्षण पद्धतीवर ह्या ज्या संस्था आहेत त्यांचाच विश्वास नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा घ्यायची गरज पडणं मुळातच हेच रॉंग आहे. नंबर 1. नंबर 2, स्पर्धा परीक्षा कशा कशाच्या असतात, बँकेच्या संदर्भात असतात. तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला बँकिंग सिस्टमचं नॉलेज पाहिजे. MCom करताना ते नॉलेज तुम्हाला का दिलं जात नाही? ते प्रत्यक्ष नॉलेज आहे. आपण प्रत्यक्ष पण आणि थिओरिटिकल पण दोन्ही नॉलेज खरं म्हणजे तुम्हाला त्याच वेळेस दिलं गेलं पाहिजे. ते तुम्हाला नसतं. म्हणजे आज MCom झालेला माणूस, अगदी CA झालेल्या माणसाला सुद्धा जर आपण बँकेत खरोखर जर अगदी कारकुनाच्या डेस्कवर जरी बसवलं तरी त्याला काहीही करता येत नाही. हे आपल्या शिक्षण पद्धतीचं मुळात अपयश आहे. म्हणून या स्पर्धा परीक्षा आल्या. हे आपण पहिलं मूलभूत समजून घ्यायला पाहिजे. कारण शिक्षण पद्धतीत जर तुम्हाला घडवत नसेल, ती तुम्हाला प्रिपेअर करत नसेल किंवा तुम्हाला स्किल किंवा कौशल्य देत नसेल तर त्या शिक्षण पद्धतीला मुळात अर्थ काय? मग ही शाळा कॉलेज तुम्ही चालवता कशाला? स्पर्धा परीक्षा तुम्हाला घ्यायच्यात ना, मग फक्त वाचता आलं इथपर्यंत शाळा ठेवा, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा ठेवा. आयुष्यभर करू द्या स्पर्धा परीक्षा. म्हणजे हा एक भाग झाला. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीचं हे मुळात अपयश आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की स्पर्धा परीक्षांकडे आपण 3 अंगाने पाहावं लागतं. एक आपल्याकडची सामाजिक स्थिती, म्हणजे ज्या आरक्षण आहे. आरक्षणामुळे काय झालेलं आहे की त्या स्पर्धा परीक्षेत अंतर्गत पुन्हा स्पर्धा झालेली आहे. म्हणजे ओपन गट, खुला गट आणि रिझर्व्ह गट. म्हणजे आपली समाजाची आपण फाळणी केली. ही फाळणी कशी केली? एक नवीन वर्णव्यवस्था दिली. म्हणजे कसं की SCचं वेगळं, STचं वेगळं, OBCचं वेगळं, नवीन वर्णव्यवस्थाच आहे. म्हणजे आणि ओपन वेगळं. म्हणजे पूर्वी ब्राह्मण ओपन मधले होते, बाकी त्याच्या खालचे अशी व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही समाज व्यवस्थेचा विचार म्हणून सांगितलं की ही भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टीने खरं म्हणजे घटनाकारांनी सुद्धा नीट विचार केलेली गोष्ट नाही. घटनाकारांना मी दोष देत नाही, परंतु त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांना जे वाटलं की समाजासाठी चांगलं काय करता येईल त्यांनी तो विचार केला. परंतु कालाच्या ओघामध्ये हळूहळू शिक्षणाचाच दर्जा वाढवत नाही, सगळ्यांना शिक्षण उपलब्ध करत जर गेले असते तर आज ही वेळ आली नसती आणि ही नष्ट झाली असती. आज लोक प्रश्न विचारतात की आमची समाजव्यवस्था अशी काय, जातीव्यवस्था नष्ट का होत नाही, वर्णव्यवस्था नष्ट का होत नाही. ही संघर्ष आजही सामाजिक संघर्ष जीवित आहे आणि तो आपण सरकारनं म्हणजे घटनेच्या तत्वांनीच अबाधित ठेवलेला आहे. त्यामुळे आता मग जाती नष्ट का होत नाही हा प्रश्न विचारच मूर्खपणा झालेला आहे. म्हणजे जे मात्र जाती अंत करू, अमुक करू, तमुक करू, आंतरजाती जाती कशा जातील? जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तर तुम्ही जाती व्यवस्था ठेवा असं तरी म्हणा, नाही तर जाती नष्ट करायचे म्हटलं तर तुम्ही पहिलं आरक्षण रद्द करा. हा झाला सामाजिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट. आरक्षणाच्या बाजूचे लोक मला विरोध करतील, ते करू द्यात, मग काय फरक पडत नाही. तिसरी गोष्ट महत्वाची काय आहे की समाज व्यवस्थेच्या दृष्टीने बोलायचं म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीबद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलं. स्पर्धा परीक्षांमध्ये एकेकाळी काय म्हणत आपण त्याला लोकांना नॉलेजही कमी होतं आणि मुळात रोजगाराची एवढी गरज भासत नव्हती. म्हणजे 10वी जरी झाला ना तरी त्याला शिक्षकाची नोकरी म्हणजे